नमस्कार मित्रांनो, मराठी ग्रोथ बुकमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा पुस्तकाचा प्रवास करणार आहोत ज्याने गेल्या 100 वर्षात जगातला सर्वात जास्त लोकांना करोडपती बनवला आहे. हे पुस्तक फक्त कागदावरची अक्षरे नाहीत, तर हा एक यशाचा नकाशा आहे. या पुस्तकाचे नाव आहे थिंक अँड ग्रो रिच, म्हणजेच विचार करा आणि श्रीमंत व्हा. याचे लेखक नेपोलियन हिल यांनी स्वतःच्या आयुष्याची 25 वर्षे खर्च करून अँड्र्यू कार्नेगी, थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड आणि अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांसारख्या 500 पेक्षा जास्त यशस्वी लोकांच्या आयुष्याचा अभ्यास केला. कार्नेगी यांनी हिल यांना विचारले होते की काय तुम्ही एका अशा फॉर्म्युलावर काम करू शकता जो सामान्य माणसालाही श्रीमंत बनवेल. हिल यांनी हे आव्हान स्वीकारले आणि त्यातून जन्म झाला या पुस्तकाचा. या व्हिडिओमध्ये आपण त्या 13 तत्वांबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या जीवनात क्रांती घडवू शकतात. हा व्हिडिओ बघत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार हेच वस्तू बनतात. जर तुमचे विचार बदलले तर तुमचे वास्तव बदलेल. चला तर मग सुरू करूया या ऐतिहासिक प्रवासाला. भाग 2. तीव्र इच्छा म्हणजे डिझायर, यशाचे पहिले पाऊल. श्रीमंत होण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे इच्छा. पण ही इच्छा म्हणजे फक्त मला पैसे हवेत अशी साधी इच्छा नाही. हिल याला बर्निंग डिझायर किंवा धगधगती इच्छा म्हणतात. जेव्हा एखादा माणूस आपले सर्व मार्ग म्हणजे ब्रिजेस जाळून टाकतो आणि ठरवतो की एकतर मी जिंकेन किंवा मी संपून जाईन, तेव्हाच तो यशस्वी होतो. एडविन सी बार्न्स याचे उदाहरण इथे खूप महत्त्वाचे आहे. बार्न्सला थॉमस एडिसनचा बिझनेस पार्टनर बनायचे होते. त्याच्याकडे पैसे नव्हते, तो एडिसनला ओळखत नव्हता, पण त्याने ठरवले होते की मी एडिसनसाठी काम करणार नाही तर त्यांच्या सोबत काम करीन. त्याने झाडू मारण्यापासून सुरुवात केली, पण आपली इच्छा सोडली नाही. अखेर 5 वर्षांनी तो एडिसनचा पार्टनर बनला. इच्छा पूर्ण करण्यासाठी नेपोलियन हिल यांनी 6 निश्चित पायऱ्या दिल्या आहेत. 1. तुमच्या मनात हव्या असलेल्या पैशांची निश्चित रक्कम ठरवा. फक्त खूप पैसे म्हणू नका. 2. ते पैसे मिळवण्यासाठी तुम्ही बदल्यात काय देणार आहात, कारण कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. 3. ते पैसे मिळवण्याची एक निश्चित तारीख ठरवा. 4. एक स्पष्ट योजना म्हणजे प्लॅन तयार करा आणि तुम्ही तयार असलात किंवा नसलात तरी कामाला लागा. 5. वरच्या 4ही गोष्टी एका कागदावर स्पष्टपणे लिहून काढा. 6. हे लिहिलेलं वाक्य दिवसातून 2दा म्हणजे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी मोठ्याने वाचा. वाचताना तो पैसा तुम्हाला मिळाला आहे असा अनुभव घ्या. भाग 3. श्रद्धा आणि विश्वास म्हणजे फेथ. दुसरे तत्व आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे तुमच्या ध्येयावर असलेला पूर्ण विश्वास. जेव्हा तुमची इच्छा आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा तुमचे अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड ईश्वरीय शक्तीशी जोडले जाते. अनेकांना वाटते की ते गरीब आहेत कारण त्यांचे नशीब खराब आहे, पण नेपोलियन हिल म्हणतात की ही एक मानसिक चूक आहे. श्रद्धा हा एक मानसिक दृष्टिकोन आहे जो सरावाने आणि स्वयंसूचनेने विकसित केला जाऊ शकतो. तुम्ही स्वतःला वारंवार जे सांगता त्यावर तुमचे मन विश्वास ठेवू लागते. जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात की तुम्ही यशस्वी होणार आहात तर तुमची श्रद्धा वाढत जाईल. आत्मविश्वास वाढवण्याचा फॉर्म्युला. 1. मला माहीत आहे की माझ्याकडे माझे ध्येय साध्य करण्याची क्षमता आहे. 2. माझे विचार माझ्या कृती ठरवतात, म्हणून मी रोज 30 मिनिटे मी कसा माणूस बनू इच्छितो याचा विचार करीन. 3. मी रोज 10 मिनिटे स्वतःच्या आत्मविश्वासासाठी खर्च करीन. 4. मी माझे ध्येय लिहून ठेवले आहे आणि जोपर्यंत मी ते साध्य करत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. भाग 4. स्वयंसूचना म्हणजे ऑटो सजेशन. आपल्या अंतर्मनावर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग म्हणजे स्वयंसूचना. आपले 5 इंद्रिय ज्या माहितीला आत पाठवतात त्यावर प्रक्रिया होते, पण तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या मनाला काय सूचना देता हे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय मोठ्याने वाचता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला एक कमांड देत असता. पण नुसते शब्द वाचून चालणार नाही, त्या शब्दांमागे भावना आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. तुमचे अंतर्मन फक्त भावनांच्या भाषेतून समजते. रोज सकाळी आणि रात्री स्वतःला सांगा की तुम्ही श्रीमंत का होणार आहात आणि तुमची ती योजना कशी पूर्ण होणार आहे. भाग 5. विशेष ज्ञान म्हणजे स्पेशलाइज्ड नॉलेज. नेपोलियन हिल म्हणतात की सामान्य ज्ञान तुम्हाला श्रीमंत बनवू शकत नाही. विद्यापीठांमध्ये जे ज्ञान मिळते ते फक्त माहिती असते. श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला विशेष ज्ञान म्हणजे स्पेशलाइज्ड नॉलेज हवे आहे.
हेनरी फोर्ड यांच्यावर एकदा खटला भरला गेला आणि त्यांना विचारले गेले की अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे. त्यांनी उत्तर दिले की मला हे माहीत असणे आवश्यक नाही, कारण माझ्या टेबलावर अशी बटणे आहेत ज्यांना दाबले की मला हवी ती माहिती देणारी माणसे हजर होतात. फोर्ड यांच्याकडे जगातील सर्व माहिती नव्हती, पण त्यांच्याकडे त्यांच्या कामासाठी लागणारे विशेष ज्ञान आणि ते ज्ञान असणारी माणसे गोळा करण्याची कला होती. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ बनावे लागेल किंवा अशा तज्ज्ञांना एकत्र करावे लागेल. ज्ञान म्हणजे शक्ती नाही, तर ज्ञानाचे नियोजन म्हणजे शक्ती आहे. भाग 6. कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. कल्पनाशक्ती ही एक अशी कार्यशाळा आहे जिथे माणसाचे सर्व प्लॅन्स तयार होतात. नेपोलियन हिल कल्पनाशक्तीचे 2 प्रकार सांगतात. एक, सिंथेटिक इमॅजिनेशन म्हणजे संश्लेषणात्मक कल्पनाशक्ती. यामध्ये आपण जुन्या आयडिया, प्लॅन्स किंवा कल्पनांना पुन्हा नवीन पद्धतीने मांडतो. 2, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणजे सर्जनात्मक कल्पनाशक्ती. यामध्ये आपल्याला सरळ वैश्विक बुद्धिमत्तेकडून नवीन कल्पना सुचतात, ज्याला आपण अंतर्प्रेरणा म्हणतो. कोका कोलाचे उदाहरण. एका जुन्या डॉक्टरकडे एक फॉर्म्युला होता. त्याने तो फॉर्म्युला एका तरुणाला विकला. त्या तरुणाने त्या फॉर्म्युलात स्वतःची कल्पनाशक्ती मिसळली आणि आज कोका कोला हे जगातील सर्वात मोठे ब्रँड बनले आहे. कल्पना ही पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. भाग 7. नियोजित नियोजन, ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. तुमची इच्छा आणि कल्पना यांना वास्तवात आणण्यासाठी एक प्लॅन हवा. नेपोलियन हिल म्हणतात की कोण्याही एका माणसाची बुद्धिमत्ता पुरेशी नसते. तुम्हाला एका मास्टरमाइंडची गरज असते. तुमचा प्लॅन तयार करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा. 1. अशा लोकांचा गट तयार करा जे तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यात मदत करतील. 2. या गटाला तुम्ही बदल्यात काय देऊ शकता हे ठरवा. 3. आठवड्यातून कमीत कमी 2दा या गटाला भेटा. 4. तुमच्या गटात सामंजस्य आणि प्रेम असू द्या. जर तुमचा पहिला प्लॅन अपयशी ठरला तर खचून जाऊ नका. दुसरा प्लॅन बनवा. लक्षात ठेवा, हार मानणारा कधीच जिंकत नाही आणि जिंकणारा कधीच हार मानत नाही. थॉमस एडिसन 10,000 वेळा अपयशी ठरले, पण त्यांनी नवीन प्लॅन बनवणे सोडले नाही. भाग 8. निर्णय, डिसिजन. नेपोलियन हिल यांनी 500पेक्षा जास्त करोडपतींचा अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळले की हे सर्व लोक निर्णय घेण्यासाठी खूप वेगवान असतात. ते पटकन निर्णय घेतात आणि जर तो बदलायचा असेल तर खूप विचार करून हळूहळू बदलतात. याउलट जे लोक अपयशी होतात ते निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात आणि लोकांच्या मतांमुळे तो निर्णय वारंवार बदलतात. दुसऱ्यांच्या मतावर जगणारे लोक स्वतःचे नशीब घडवू शकत नाहीत. अमेरिकेचे स्वातंत्र्य जाहीर करण्याचा निर्णय हा असाच एक धाडसी निर्णय होता, ज्याने इतिहास बदलला. भाग 9. चिकाटी म्हणजे पर्सिस्टन्स. चिकाटी हा यशाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. इच्छाशक्ती आणि चिकाटी जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक अजेय शक्ती निर्माण होते. बहुतेक लोक अडथळा आला की हार मानतात, पण यशस्वी लोक तो अडथळा पार करेपर्यंत प्रयत्न करत राहतात. 3 फूट सोन्याचे उदाहरण. डार्बी नावाच्या एका माणसाने सोन्याची खाण शोधण्यासाठी जमीन खोदली. खूप कष्ट करूनही सोनं मिळालं नाही, म्हणून त्याने ती जमीन एका भंगारवाल्याला विकली. भंगारवाल्याने एका खाण तज्ज्ञाला बोलावले आणि जमिनीचा अभ्यास केला. त्याला आढळले की सोनं फक्त 3 फूट खाली आहे. डार्बीने फक्त 3 फूट आधी प्रयत्न सोडले होते. चिकाटी निर्माण करण्यासाठी 4 स्टेप्स. 1. एक निश्चित ध्येय आणि तीव्र इच्छा ठेवा. 2. एक स्पष्ट प्लॅन बनवा. 3. नकारात्मक लोकांपासून स्वतःला लांब ठेवा. 4. एक असा मित्र किंवा गट तयार करा जो तुम्हाला सतत प्रोत्साहन देईल. भाग 10. मास्टरमाइंडची शक्ती, द पॉवर ऑफ मास्टरमाइंड. मास्टरमाइंड म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा अधिक लोकांची मने एका निश्चित ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हा तिथे एक तिसरे अदृश्य मन तयार होते. ही एक बॅटरीसारखी प्रक्रिया आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त बॅटरी जोडल्या तर शक्ती वाढते. अँड्र्यू कार्नेगी यांच्याकडे स्वतःकडे फारसे तांत्रिक ज्ञान नव्हते, पण त्यांच्याकडे 50 अशा लोकांचा मास्टरमाइंड गट होता ज्यांना स्टील व्यवसायातील सर्व माहिती होती. एकटे राहून तुम्ही कधीच मोठे साम्राज्य उभे करू शकत नाहीत. भाग 11. कामुक ऊर्जेचे रूपांतरण, सेक्स ट्रान्सम्युटेशन. हे तत्व पुस्तकातील सर्वात गूढ पण शक्तिशाली आहे. हेल म्हणतात की माणसाच्या शरीरात असलेली कामुक ऊर्जा ही जगातली सर्वात मोठी शक्ती आहे. बहुतेक लोक ही ऊर्जा फक्त शारीरिक आनंदासाठी खर्च करतात, पण जर हीच ऊर्जा ट्रान्सम्यूट म्हणजेच रूपांतरित करून तुमच्या कामात, बिझनेसमध्ये किंवा कलेत लावली तर तुम्ही एक जीनियस बनू शकता.
जगातले मोठे लेखक, शास्त्रज्ञ आणि उद्योगपती हे त्यांच्या याच ऊर्जेचा वापर करून महान बनले आहेत. ही ऊर्जा तुम्हाला कल्पनाशक्ती आणि चिकाटी प्रदान करते. भाग 12. अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. तुमचे अंतर्मन हे तुमच्या मेंदूचे एक असे दालन आहे जिथे सर्व विचार साठवले जातात. अंतर्मन कधीच झोपत नाही. तुम्ही जाणीवपूर्वक दिलेले आदेश ते ऐकते. तुमच्या अंतर्मनात 7 सकारात्मक आणि 7 नकारात्मक भावना असतात. सकारात्मक भावना इच्छा, श्रद्धा, प्रेम, कामुक ऊर्जा, उत्साह, प्रणय आणि आशा. नकारात्मक भावना भीती, मत्सर, द्वेष, सूड, लोभ, अंधश्रद्धा आणि राग. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला सकारात्मक भावनांनी भरून टाकावे लागेल. भाग 13. मेंदू, द ब्रेन. आपला मेंदू एका रेडिओ ट्रान्समीटर आणि रिसिव्हर सारखा आहे. तो विचार प्रसारित करतो आणि दुसऱ्यांचे विचार ग्रहणही करतो. जेव्हा तुम्ही मास्टरमाइंड गटात बसता तेव्हा तुमचे मेंदू एकमेकांच्या संपर्कात येतात आणि तुमची वैचारिक पातळी उंचावते. तुमचा मेंदू जितका जास्त उत्तेजित असेल तितका तो वैश्विक बुद्धिमत्तेकडून चांगल्या कल्पना ग्रहण करेल. भाग 14. षष्ठेंद्रिय, द सिक्स्थ सेन्स. हे यशाचे 13वे आणि अंतिम तत्व आहे. जेव्हा तुम्ही वरची 12 तत्वे पूर्णपणे आत्मसात करता तेव्हा तुमचे सिक्स्थ सेन्स जागृत होते. यालाच हिल क्रिएटिव्ह इमॅजिनेशन म्हणतात. ही एक अशी अवस्था आहे जिथे तुम्हाला भविष्यातील धोके किंवा संधी आधीच जाणवायला लागतात. हे तत्व ध्यानाने आणि शांत चित्ताने साध्य होते. भाग 15. भीतीची 6 भूते, द 6 घोस्ट्स ऑफ फिअर. तुमच्या यशाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा म्हणजे भीती आहे. हेल यांनी 6 प्रमुख भीती सांगितल्या आहेत. 1. गरिबीची भीती. ही सर्वात भयानक भीती आहे. 2. टीकेची भीती. लोक काय म्हणतील या विचाराने आपण प्रयत्नच करत नाही. 3. आजारपणाची भीती. ही भीती आपल्याला कमकुवत बनवते. 4. प्रेम गमावण्याची भीती. यामुळे मानसिक ताण येतो. 5. म्हातारपणाची भीती. आयुष्य संपत आहे ही भावना. 6. मरणाची भीती. ही सर्वात मोठी अज्ञानजन्य भीती आहे. या सर्व भीती फक्त तुमच्या मनातल्या शंका आहेत. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाला या भीतींना तुमच्या इच्छेच्या जोरावर गाडून टाकावे लागेल. भाग 16. सारांश आणि उजळणी. मित्रांनो, आज आपण नेपोलियन हिल यांच्या विचार करा आणि श्रीमंत व्हा या पुस्तकातील 13 महान तत्वांचा अभ्यास केला. आपण पाहिले की इच्छा कशी धगधगी असावी लागते, श्रद्धा आणि स्वयंसूचना कशी काम करते, विशेष ज्ञान आणि कल्पनाशक्ती का आवश्यक आहे, चिकाटी आणि निर्णय घेण्याची ताकद काय असते आणि अंतर्मन आणि मास्टरमाइंड कसे वापरावे. भाग 17. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. तुम्ही हे उद्यापासून कसे वापरणार. हे पुस्तक फक्त ऐकण्यासाठी नाही तर कृती करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या मुलांच्या शिक्षणात किंवा तुमच्या व्यवसायात हे कसे वापरू शकता. 1. आजच तुमची 6 स्टेप्स की डायरी लिहा. नेमके किती पैसे हवेत आणि कधी हे लिहून काढा. 2. मुलांना शिकवा. त्यांना सांगा की यश हे नशिबावर नाही तर विशिष्ट विचारांवर अवलंबून असते. त्यांना ध्येय ठरवण्याची सवय लावा. 3. मास्टरमाइंड बनवा. तुमच्या कुटुंबात किंवा मित्रांमध्ये असा गट तयार करा जो रोज यशाबद्दल चर्चा करेल. 4. भीतीवर मात करा. जेव्हा भीती वाटेल तेव्हा स्वतःला सांगा की ही फक्त एक मानसिक स्थिती आहे. लक्षात ठेवा, श्रीमंती ही फक्त पैशांची नसते, ती विचारांची, प्रेमाची आणि आनंदाची देखील असते. मित्रांनो, हे होते नेपोलियन हिल यांचे ऐतिहासिक ऑडिओबुक. मला खात्री आहे की यातील प्रत्येक तत्व तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश घेऊन येईल. तुम्हाला या 13 तत्वांपैकी सर्वात जास्त कोणते तत्व आवडले मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही तुमचे ध्येय आजच लिहिणार असाल तर कॉमेंटमध्ये आय बिलीव्ह इन माय ड्रीम्स असे टाईप करा. हा व्हिडिओ तुमच्या अशा 5 मित्रांसोबत शेअर करा ज्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचे आहे. तुमच्या एका शेअरमुळे कुणाचे तरी आयुष्य बदलू शकते. अशाच प्रेरणादायी आणि आयुष्य बदलणाऱ्या ऑडिओबुक्ससाठी आपल्या मराठी ग्रोथ बुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ऑडिओबुकमध्ये एका नवीन विचारासह. तोपर्यंत विचार करा, कृती करा आणि श्रीमंत व्हा. धन्यवाद.